मित्र हो, आज ज्या विषयाबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे, एका अशा अपूर्व ग्रंथाबद्दल आणि अशा असाधारण भारतीय योगदानाबद्दल, की ज्याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. सामान्यपणे आपल्या देशातल्या महान ग्रंथांविषयी, विशेषतः ज्या ग्रंथांनी जगाला बदलून टाकलं, जगाला एक वेगळ्या प्रकारे विचार करायला, शिक्षण घेण्याला प्रवृत्त केलं, अशा ग्रंथांबद्दल आपल्याच देशात विलक्षण उदासीनता. आवाज जोरदार आहे अशाच ग्रंथांपैकी बा. ऐकणार करायचे साऱ्या स्पीकर करू जगावर काय? स्पीकर प्रभाव हा आहे का? देणारं आणि आहे का सगळ्या स्पीकर? जगाला नवीन विचार देणारा जो स्पीकर ग्रंथ करू का? आहे, त्याच्यामध्ये पंचतंत्राचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल. भारतातल्या ग्रंथांवर आहे. गोष्ट सांगण्याची कला ही मानवाला मिळालेली एक मोठी देणगी आहे आणि चांगल्या प्रकारे गोष्ट सांगण्याची कला ही तर अत्यंत महत्वाची आणि मौल्यवान देणगी आहे. ज्यावेळी लेखनाचं कार्य किंवा लेखन कला उदयास आली नव्हती आणि माणसाला आपले अनुभव व्यक्त करण्याकरता बोलण्याशिवाय, बोलून आपले अनुभव सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, अशा काळापासून आजतागायत या कथाकथनाच्या कलेने संपूर्ण मानवी समाजाला, संस्कृतीला विलक्षण प्रभावित केलं आहे. ही कला कशी आणि केव्हा विकसित झाली याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही, परंतु असं मानलं जातं की भारतामध्ये जवळपास 15,000 वर्षांपूर्वीपासून कथाकथनाचं हे शास्त्र आणि ही कला हळूहळू विकसित होत गेली आहे. जबलपूर पाशी असणाऱ्या नर्मदेच्या किनाऱ्यावरील भीमबेटका नावाच्या जागेला कदाचित आपण भेट दिली असेल. या भीमबेटका नावाच्या जागेतल्या गुहांमध्ये तत्कालीन गुहा मानवांनी किंवा आदिमानवांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढलेली आहेत आणि त्यातून अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असं मानलं जातं की कथाकथनाचं हे पहिलं आणि प्राथमिक स्वरूप आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ऐकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला मोहित करतात, प्रभावित करतात. या गोष्टींपासून कधी आपण बोध घेतो किंवा कधी काहीतरी नवीन शिकतो. या सर्व गोष्टी एकसारख्या प्रकारच्या नाही आहेत. काही गोष्टींना एक नीतितत्व असतं, त्याच्यातून आपण केवळ आपलं मनोरंजन होत नाही, तर आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या नैतिकतेचा, नैतिक तत्वाचा, सूत्राचा अनुभव येतो, अनुभूती येते किंवा त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते आणि कसं आचरण करावं, कसं जगावं याबद्दलचंही कधी कधी मार्गदर्शन प्राप्त होतं. अशा नीतिकथांना इंग्रजीत फेबल्स असं म्हणतात. एखादी काल्पनिक कथा की जी कवितेच्या किंवा गद्य स्वरूपात सांगितली जाते, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जनावरं, पशु पक्षी किंवा निसर्गातील इतर गोष्टींचा समावेश असतो, पण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा नैतिक धडा देण्याचा प्रयत्न केला जातो. कथेच्या शेवटी काहीतरी आपण शिकतो किंवा काहीतरी शिकावं म्हणून ही कथा आपल्याला सांगण्यात आली असते. अगदी बालपणापासून अशा गोष्टी आपण ऐकत ऐकतच मोठे होत असतो. असंगाशी संग प्राणाशी गाठ ही म्हण आपल्यापैकी अनेकांनी अगदी 4थ्या-5व्या वर्गातच ऐकली असेल आणि त्याचा अनुभवही घेतला असेल. मग या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की ज्याच्यामधून काहीतरी नीतितत्वाचा पुरस्कार केला जातो, एक विशिष्ट संदेश दिला जातो, त्या गोष्टी मानवी समाजाला, सभ्यतेला आणि संस्कृतीला अनेक प्रकारे उन्नत करत असतात. विशिष्ट प्रकारची नैतिक ठेवण, विचारांचं स्वरूप, वैचारिक मांडणी आणि समाजाचा एक व्यापक दृष्टिकोन त्या गोष्टीमधूनच तयार होत असतो. असं मानलं जातं की सुमेरियन संस्कृतीने सर्वप्रथम अशा प्रकारच्या नीतिकथांचं निर्मितीला प्रारंभ केला. इसवी सनाच्या जवळपास 2800 वर्षांपूर्वी. यावरून आपल्याला या कथांची निर्मिती, त्याचं महत्व, उपयुक्तता आणि गोडी किती प्रभावी असेल याचा अंदाज येईल. सगळ्यांनीच आपल्यापैकी कधीतरी इसापच्या गोष्टी ऐकल्याच असतील. इसापच्या गोष्टी ऐकून मोठ्या होणाऱ्या अनेक लोकांनी जीवनात चांगलं आचरण करण्याचा किमान निश्चय तरी केला असेल. प्रत्यक्षात भलेही तो आचरणात आला असेल किंवा नाही हा कदाचित वादाचा प्रश्न असेल, पण या गोष्टी इसाप नावाच्या ज्या थोर माणसाने सांगितल्या आणि त्यातून स्वतःच्या जीवनाला गुलामगिरीपासून मुक्त केलं, त्यांनी अनेकांना वैचारिक गुलामगिरीपासूनही मुक्त केलं आहे. झांथस नावाच्या एका माणसाकडे गुलाम असणारा इसाप हा ग्रीक देशातला एक छोटासा गुलाम होता, दिसायला विद्रूप होता, परंतु त्याला ज्या प्रकारे समाजाची, समाज मनाची, मनुष्य वर्तनाची एक विशिष्ट जाणीव झाली होती, त्यातून त्यांनी अनेकांचं मनोरंजन केलं, अनेकांना बोध केला
आणि स्वतःलाही त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरक्षित जीवन जगण्याची संधी मिळवून दिली. मग या नीतिकथा आपण का ऐकतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मोठ्या प्रमाणात रंजक असतात. त्या गोष्टींमध्ये जी अत्यंत कमीत कमी शब्दात परंतु विलक्षण वेगवान पद्धतीने जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते, त्या गोष्टी आपल्याला अनेक प्रकारे प्रभावित करतात. त्या गोष्टींमधले जे पात्र असतात त्यांची गुणवैशिष्ट्य अत्यंत ठळकपणे आपल्या डोळ्यापुढे उभी राहतात आणि अनेक वैचारिक सांस्कृतिक मूल्यांना त्या मूल्यांची ते पुनर्स्थापना करतात. लहानपणी आपण कदाचित एक कावळा उपाशी होता, तहानलेला होता आणि मग त्यांनी चतुराईने कसं आपली तहान भागवली याबद्दलची गोष्ट ऐकली असेल. ही इसापचीच एक प्रसिद्ध गोष्ट आहे. याच्यावर कदाचित एक कविता मला माहिती आहे. एक कौवा प्यासा था, घड़े में पानी थोड़ा था, कौवे ने डाला कंकर, पानी आया ऊपर, कौवे ने पिया पानी, खत्म हुई कहाणी. अशा छोट्या छोट्या 5-7-10 ओळींच्या गोष्टींमधून सुद्धा आपण कितीतरी गोष्टी शिकतो ना, की थेंबे थेंबे तळे साचे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशा गोष्टी आपल्याला अनेक अनेक प्रकारे मार्गदर्शन करतात. या नीतिकथांचा आपल्या जीवनामध्ये एक मोठी भूमिका आहे. त्याला कोणतीही कालमर्यादा नाही, त्या कालातीत आहे. शेकडो वर्षांपूर्वी कदाचित कोणाच्या तरी आजीनी कोणाला एखाद्या नातवाला सांगितलेली गोष्ट आजही एखादी आजी आपल्या नातवाला ती गोष्ट सांगत असेल. ज्या प्रकारे त्या नातवांनी तिचा त्या काळात अनुभव घेतला किंवा आनंद घेतला असेल, तसाच आनंद आजही मिळतो. कावळ्या चिमण्याच्या गोष्टी जरी आपल्याला बालपणातल्या म्हणून आपण त्यांच्याकडे कदाचित आज दुर्लक्ष करत असाल, तरी बालपणी त्यांनी आपलं कसं मनोरंजन केलं, किती आपल्यावर प्रभाव केला, याचा विचार आपण एकदा करून बघा. यापैकी अनेक गोष्टी मौखिक स्वरूपातच कोणीतरी कोणाला सांगितल्यात आणि त्या तशाच सांगत सांगतच पुढे आल्या आहेत. पण त्यामुळे आपलं साहित्य जीवन, आपल्या देशाची संस्कृती विलक्षण समृद्धी झाली. प्रत्येक देशाच्या संस्कृतीला अशा लोककथांचा, नीतिकथांचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्याच्यामुळे भाषा देखील समृद्ध झाली. कितीतरी गोष्टी भाषेमध्ये, कितीतरी शब्द, कितीतरी चांगल्या म्हणी या गोष्टीमधूनच आल्या आहेत. अनेक देशातल्या महान संस्कृतींचा पाया म्हणून या लोककथांकडे, नीतिकथांकडे पाहिलं जातं. आपल्याला कदाचित इसापमधली आणखीन एक गोष्ट माहिती असेल, की एक मुंगी आणि एक टोळ. मुंगी मरमर मेहनत करून स्वतःकरता धान्य गोळा करत राहिली. टोळ मात्र गाणं म्हणत राहिला आणि मग जेव्हा हिवाळा आला, तेव्हा टोळापाशी खायला काही राहिलं नाही आणि तेव्हा त्याला ती मुंगी म्हणाली, "देअर इज अ टाइम फॉर वर्क अँड टाइम फॉर प्ले." जगण्यात जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कामाच्या वेळी काम आणि आनंदाच्या वेळी आनंदच उपभोगला पाहिजे. साधी पण अत्यंत महत्वाची एक नैतिक एक नैतिक मूल्य आपल्याला याच्यातून कळतं. नीतिकथांचं आणखीन एक दुसरं स्वरूप जे आहे त्याला रूपक कथा असं म्हणतात. रूपक कथांमध्ये देखील कोणता तरी नैतिक धडा आपल्याला दिला जातो. मनुष्य वर्तन, मनुष्य स्वभाव, मानवी जीवनाचे वेगवेगळे पैलू जनावरांच्या स्वरूपातून, त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या रूपातून आपल्याला दाखविले जातात. खंबीर करारी पुरुष सिंहासारखा असतो, तर चतुर, दुष्ट आणि धूर्त माणूस कोल्ह्यासारखा असतो, असं आपल्याला सांगितलं जातं आणि ते आपल्याला चटकन पटतं. कोल्हा म्हटला की धूर्त आणि सिंह म्हटला की दिलदार, या भूमिका आपल्या मनात आपोआपच निर्माण होतात. अशा अनेक रूपक कथा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लेखकांनी लिहिल्यात. वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून एकच संदेश किंवा कदाचित वेगवेगळा संदेश माणसाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या जीवनातील प्रत्यक्ष जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समस्या आणि आव्हानं यांना या कथांशी जोडण्याचा प्रयत्न केला. कधी कधी या कथा इतक्या चित्रमय आणि इतक्या जिवंत स्वरूपाच्या असतात की त्याच्यामुळे बरेच वेळा एखाद्या 500 पानांच्या कादंबरीमधून जो संदेश देता येणार नाही, तो अशा 10-15 ओळीच्या रूपक कथांमधून, 25 पानांच्या रूपक कथातून सहज मिळत असतो. त्याचं सर्वात उत्तम जर कोणतं उदाहरण असेल तर जॉर्ज ऑरवेल या थोर लेखकांनी, नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकांनी लिहिलेली अॅनिमल फार्म नावाची कादंबरी. केवळ 70 पानांच्या या कादंबरीला जगभर अक्षरशः डोक्यावर घेण्यात आलं. ते कशा करता की स्टॅलिन नावाच्या क्रूरकर्मा, दुष्ट आणि अत्यंत पाताळयंत्री कम्युनिस्ट हुकुमशहाच्या वर्तनाचा जगाला खरा परिचय जर कोणी करून दिला असेल तर ऑरवेलच्या अॅनिमल फार्मनी करून दिला. यापूर्वी स्टॅलिन आणि हुकुमशाही आणि कम्युनिझम, समाजवाद आणि रशियाबद्दल असणाऱ्या अनेक खोट्या, भ्रामक आणि आदर्शवादी कल्पना टराटरा फाडून टाकण्याचं सामर्थ्य या छोट्याशा पुस्तकात होतं. कारण काय की या कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचे 2 अर्थ होते. त्यातला नेपोलियन, त्यातली मॉली
त्यातला स्नोबॉल हे प्रत्येकच पात्र जिवंत होतं, वास्तवात होतं, समाजात वावरत होतं, तत्कालीन समाजाला त्याची जाणीव होत होती. प्रत्येक पात्रांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तनातून आपण कसे समाजात जगतो याचा संदेश दिला होता. समाजावर होणाऱ्या वेगवेगळ्या आघातांपासून समाजाला जागृत करण्याकरता अशा प्रकारच्या रूपकथांचा मोठाच उपयोग होतो. कदाचित जर आज ऑर्वेल जिवंत असता तर त्यांनी स्टॅलिनपेक्षाही अधिक वाईट स्वरूपाच्या क्रूर कर्मा माओ त्से तुंगवर आणखीनच वाईट स्वरूपात एखादी रूपक कथा निश्चितपणे लिहिली असती. मध्ययुगामध्ये तर या रूपक कथांचा मोठाच विकास झाला. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याकरता, चर्चमध्ये येणाऱ्या लोकांवर नैतिक मूल्यांचा प्रभाव व्हावा याकरता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रूपक कथा चर्चमधून आणि वेगवेगळ्या मंदिरांमधून, राजवाड्यांमधून ठिकठिकाणी दिसू लागल्या. यांचं चित्ररूपात वर्णन करण्याकरता किंवा चित्ररूपात त्या सादर करण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले. फ्रान्समध्ये रोमा रेनार्ड या नावाच्या लेखकांनी अशा अनेक नीतिकथा लिहिल्या. तर एडमंड स्पेन्सर आणि चॉसरचं नाव तर आपल्यापैकी प्रत्येकाला, ज्यांनी इंग्रजी साहित्याचा थोडा जरी अभ्यास केला असेल त्याला ऐकून माहिती असेलच. ड्रायडन नावाच्या लेखकांनी तर अनेकच रूपक कथा लिहिल्यात आणि त्यांनी अध्यात्म धर्मशास्त्राशी जोडून मानवी जीवनात धर्मशास्त्राचं काय महत्व आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला. आधुनिक युगात देखील आजच्या काळात 20व्या शतकात 21व्या शतकात अशा प्रकारच्या रूपक कथा लिहिल्या जात नाही असं नाही. कधी कधी या रूपक कथांना आणखीन व्यापक स्वरूप देऊन मोठ्या कादंबरीच्या रूपातही सादर केलं जातं. अनेक रूपक कथांसारख्याच लिहिल्या जाणाऱ्या कादंबऱ्या किंवा या रूपक कथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिमा यांचं जर आपल्याला वर्णन पाहायचं असेल तर रुडयार्ड किपलिंगचं जंगल बुक हे भारतावरच लिहिलेलं पुस्तक वाचण्यासारखं आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट कदाचित पाहिला असेल. J.R.R. टॉल्किन नावाच्या लेखकांनी तर रूपक कथांचा कादंबरीमय उपयोग इतका प्रभावीपणे केला आहे. त्यांची लॉर्ड ऑफ द रिंग्स असेल, हॉबिट असेल आणि इतरही सर्व, बेओविल्फ असेल, या सर्वच पुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पात्रांचा वापर करून त्या पात्रांच्या मनोभूमिकेतून समाजातल्या काही समस्या, समाजापुढील आव्हानं, मनुष्य स्वभावाची विविध वैचित्र्य सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण या सर्वांचा जर मुकुटमणी कोणी असेल तर ते पंचतंत्र नावाचं पुस्तक आहे. असं म्हणताना मला विलक्षण आनंद होत आहे, कारण या पुस्तकाचा जन्म आपल्या महान भारत देशात झालेला आहे. भारतात मध्ये ज्या अनेक चांगल्या गोष्टी झाल्या, अनेक चांगल्या साहित्य रचना झाल्यात, रामायण असेल, महाभारत असेल, त्यांच्यामध्ये पंचतंत्राचं स्थान फार मोठं आहे. कशा करता हे स्थान मोठं? कारण तो आपल्या साहित्यिक इतिहासाचा, साहित्यिक वैभवाचा आणि परंपरेचा मोठा आधार मानला जातो. पंचतंत्रातल्या अनेक कथा, अनेक पात्र, नंतर इतर कथा कादंबऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं साहित्य समजलं गेलेलं आहे. या पंचतंत्राचा समाजावर किती प्रभाव झाला याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका लेखकाने पंचतंत्राबद्दल लिहिताना असं म्हटलेलं आहे की हे एक मोठं गारुड आहे, मोठं जादूमय अद्भुत असं पुस्तक आहे, ज्यांनी मानवी समाजाच्या गेल्या 100 पिढ्यांना जवळपास जिवंत ठेवण्याकरता, त्यांच्या जीवनातील आनंद टिकवून ठेवण्याकरता आणि आत्मिक आनंद मिळवून देण्याकरता मोठी भूमिका बजावली आहे. पंचतंत्र वाचल्यानंतर माणसाला आनंद झाला नाही असा माणूस कदाचित शोधूनही सापडणार नाही. भारतामध्ये अशा प्रकारच्या रूपक कथा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नीतिकथांची मोठी परंपरा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांनी अनेक प्रकारे अशा नीतिकथा लिहिल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर त्या कथांना अधिकाधिक जिवंत करण्याकरता कधी कधी त्यामधल्या पात्रांच्या माध्यमातून, त्यामधल्या संवादांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक, ज्या समकालीन सामाजिक समस्या त्याही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचतंत्राची गोडी आणि प्रभाव कसा झाला हे मी पुढे सांगणारच आहे, परंतु एक लक्षात ठेवा, भारताच्या आसपासच्या सर्वच देशांमध्ये पंचतंत्र हा ग्रंथ वाचला नाही असा मनुष्य अभावाने किंवा विरळाच सापडेल. भारतामध्ये अशा प्रकारच्या ज्या रूपक कथा, नीतिकथा लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, शुक महात्तरी, जातक कथा या कोणी बरं वाचल्या नसतील? आपल्यापैकी अनेकांनी जातक कथा वाचल्या असतील. भगवान गौतम बुद्धाच्या वेगवेगळ्या अद्भुत अशा साक्षात्कारांचा आणि त्याच्या माध्यमातून नीतितत्व शिकविण्याचा हा एक मोठा प्रयत्न, एक मोठा ग्रंथ आहे. जातक कथांसारखं उत्तम आणि वाचनीय पुस्तक कदाचितच दुसरं असेल. शुक महात्तरी, शुक आणि मैना यांच्यामधील संवाद, सिंहासन बत्तीशी, सिंहासनावर बसण्यापूर्वी एखाद्या राजाने आपल्यामध्ये कोणते गुण आहेत हे तपासून घ्यावेत. आपण खरोखरच एखाद्या पदाला भूषविण्याकरता लायक आहोत का, की ते पदावर बसून त्या पदाची गरिमा आपण कमी करणार आहोत.
असा प्रश्न विचारणारा हा ग्रंथ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना उत्तम उत्तर शोधण्याचा आणि त्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारच्या पातळीवर मनुष्य स्वभावाला, संवादाला आणि विचारांना देणारा वेताळ पंचविशी सारखा ग्रंथ भारतात झाला, हे आपल्यापैकी प्रत्येकाला अभिमानासारखं वाटलं पाहिजे. याही पेक्षा आणखीन काही महत्वाची पुस्तकं आहेत ज्यांचा उल्लेख मला केला पाहिजे. आपण कदाचित सोमदेवकृत कथा सरित सागराचं नाव ऐकलं असेल. 5 मोठ्या खंडांमध्ये असणारा हा ग्रंथ अनेक प्रकारच्या नीतिकथा, अनेक प्रकारच्या बोधकथा देणारा आहे. कथा कल्पतरू, बृहत कथा मंजिरी, जैन लोकांच्या चूर्ण कथा आणि गुणाढ्याने लिहिलेल्या बृहत कथा या सर्वच त्या काळातच नव्हे आजही वाचनीय आहेत, लोकप्रिय आहेत आणि आजही त्यांची अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आवृत्त्या निघतच आहेत. पंचतंत्राला भारतीय संस्कृतीचा वारसा का म्हटलं जातं हे जरा समजून घ्या. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारतीय जीवनादर्शांचं, नीतिमत्तेचं अत्यंत योग्य प्रतिबिंब या ग्रंथांमधून व्यक्त झालेलं आहे. हा केव्हा आणि कसा जन्माला आला हे जरा समजून घेतलं पाहिजे. असं मानलं जातं की पंचतंत्रातल्या गोष्टी हा ग्रंथ जेव्हा लिहिल्या गेला त्याच्या कितीतरी शतकं अगोदर पासून उपलब्ध होत्या. भारतामध्ये मौखिक कथांची परंपरा फार जुनी आहे. ऋग्वेदामध्ये देखील अशा प्रकारच्या कथा आहेत. आज ऋग्वेदांचा काळ जवळपास 5 ते 7,000 वर्ष ख्रिस्तपूर्व मानला जातो. म्हणजे 9,000 वर्षांपासून तरी कमीत कमी अशा प्रकारच्या रूपक कथा, नीतिकथा आणि बोधकथा वेगवेगळ्या ग्रंथांमधून, वेगवेगळ्या माध्यमातून भारतात सांगितल्या जात होत्या. त्यानंतर येणाऱ्या 2 महान ग्रंथांमध्ये रामायण आणि महाभारतामध्ये देखील अशा प्रकारच्या अनेक रूपक कथा आणि नीतिकथा आहेत. महाभारताच्या शांती पर्वामध्ये अशा अनेक कथा आहेत. एक मुंगसाची गोष्ट महाभारतात सांगितली जाते की एक मुंगूस युधिष्ठिराच्या यज्ञापाशी गेला. जेव्हा तो युधिष्ठिर राजसूय यज्ञ करत होता तेव्हा मुंगसाचं अर्ध अंग सोनेरी झालेलं होतं. तो युधिष्ठिराला म्हणाला, महात्मा तुझं पुण्य मला दे म्हणजे माझं अंग पूर्ण सोन्याचं होईल. युधिष्ठिराने आपलं पूर्ण पुण्य दान केल्यावर सुद्धा त्या मुंगसाचं स्वरूप काही बदललं नाही. तुम्हाला काही नाही रे, तुझं तेवढं पुण्यच नाही. पुढची कथा सांगण्यासारखी आहे परंतु वेळेअभावी तुम्हाला एकच सांगतो की अशा प्रकारच्या अनेक कथांमधून आपल्याला जीवनातल्या महत्वाच्या मूल्यांचा परिचय करून दिला गेला. पंचतंत्रातलं एक वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. सद्गुण हा तोपर्यंत असतो, सद्गुण असतो की जोपर्यंत त्याचं कौतुक केलं जातं, जोपर्यंत इतरांना तो सद्गुण वाटतो. जेव्हा इतर लोकांना आपल्या सद्गुणांची कदर नसते तेव्हा त्या सद्गुणाची किंमत नसते. आणि मग हा ग्रंथ का लिहिला हे आपण आधी समजून घेऊया. हा ग्रंथ लिहिणाऱ्या थोर पुरुषाचं नाव विष्णू शर्मा असं होतं. त्यांनी असं सांगितलं की जर समजा राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये, व्यवस्थापनात कुशल यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल तर ज्या नीती तत्वांचा आणि सूत्रांचा आपल्याला अवलंब करावा लागणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्यांशी, संस्थांशी, व्यक्तींशी वागताना, त्यांचे मनोव्यापार समजून घेताना त्याच्याकरिता एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून मी या ग्रंथाची रचना केली आहे. विष्णू शर्मा अत्यंत प्रामाणिक गृहस्थ असले पाहिजेत कारण ते म्हणतात हे ग्रंथ जरी मी लिहिला असला तरी त्यातली सूत्र माझ्या अगोदरपासून उपलब्ध आहेत. आणि त्याच्या समर्थनार्थ ते म्हणतात की नीतिशास्त्रामृतम धीमान अर्थशास्त्र महोदधे समुद्रधे नमस्तस्मै विष्णू गुप्ताय वेदसे. ज्या चाणक्याने अर्थशास्त्र रूपी महासागरातून नीतिशास्त्राचं सूत्र घुसवून काढलं आणि अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथाची रचना केली, त्या आचार्यांना मी प्रणाम करतो आणि त्यातल्या काही सूत्रांचा माझ्या कथानकांमध्ये वापर मी करणार आहे. तो पुढे असं म्हणतो, मनवे वाचस्पतये शुक्राय पराशराय ससूत्राय चाणक्याय च विदुषे नमोस्तु नयशास्त्र कर्तव्य. मनु बृहस्पती शुक्र पुत्र व्यास पाराशर मुनी विद्वान चाणक्य या सर्वांना मी विनम्रपणे नमस्कार करतो. एक लक्षात घ्या, चाणक्याच्या अर्थशास्त्रातच मुळात अर्थशास्त्राचे त्यांच्या पूर्वी लिहिलेल्या 19 ग्रंथांची यादी दिलेली आहे. त्यापैकी कितीतरी ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. नीतिशास्त्रावर कामंदक, व्यास, पाराशर, मनु, बृहस्पती, कौणपदंत यासारख्या अनेकांनी, विदुर यासारख्या अनेकांनी मोठी मोठी लिखाण केली आहेत. आपण त्या ग्रंथांची जोपासना आणि संगोपन करू शकलो नाही हे आपलं दुर्दैव आहे. परंतु अशा प्रकारची मोठी परंपरा भारताला नीतिशास्त्राची होतीच. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र याविषयी भारतात मोठ्या प्रमाणात लिखाण त्या काळात होत होतं. त्यातली महत्वाची सूत्र घेऊन हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे असं विष्णू शर्मा सांगतात. मग हा ग्रंथ कशा करता त्यांनी सांगितला तर एक चांगला नेता निर्माण करण्याकरता, एक आदर्श पुरुष, एक व्यवहारी व्यक्ती
जर तयार व्हायचा असेल तर त्याचं मानसिक उन्नयन करण्याकरता, त्याला कौशल्य प्राप्त करून देण्याकरता, त्याला एक विशिष्ट प्रकारची दृष्टी आणि उत्साह मिळावा, त्याची कुशलता आणि क्षमता वाढावी, तो त्यांनी चपळपणे समाजात वावरलं पाहिजे, याकरता त्यांनी कसं वागावं, समाजात वेगवेगळ्या व्यक्तींशी वागताना निर्णय कसा घ्यावा, दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा आणि त्याच्याशी कोणतं वर्तन करावं हे जाणून घेण्याकरता हा ग्रंथ लिहिला गेलाय. हा काही लहान मुलांकरता नाही. अनेक वेळा आपल्याला असं सांगितलं जातं की पंचतंत्राची या गोष्टी आहेत त्या बालकांकरता आहेत. खरं सांगायचं तर जे बालबुद्धीचे लोक आहेत तेच या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतील. या ग्रंथाची रचना जवळपास 500 वर्ष इसवी सनापूर्वी झालेली आहे. परंतु हा मूळ ग्रंथ त्यानंतर हरवला. त्याची आपण दुर्दैवाने त्या ग्रंथाची आपण जोपासना करू शकलो नाही. परंतु त्याची अनेक रूपांतरं मात्र त्या काळात होऊन गेली होती. त्यापैकी जी रूपांतर तगली आणि नंतर उपलब्ध झाली, त्यांचा वापर करून नंतर पुन्हा एकदा पंचतंत्राची रचना करण्यात आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा ग्रंथ अक्षरशः अजरामर आहे, कारण यातल्या गोष्टी इतक्या उत्तम आणि प्रेरक आहेत, इतक्या चमकदार आहेत की त्याचं सौंदर्य कधी कमीच होऊ शकत नाही. गेल्या 2000 वर्षांमध्ये एका तज्ञाच्या अनुसार फ्रँकलिन एडगर नावाच्या माणसाने ज्याने की पंचतंत्रावरच संशोधन केलंय, त्याच्यामध्ये जवळपास जगातल्या 50 भाषांमध्ये 200 वेगवेगळ्या आवृत्त्या पंचतंत्राच्या निघाल्या आहेत. यावरून आपल्याला त्याची थोरवी आणि महत्व लक्षात येईल. हे पुस्तक कशाबद्दल आहे, तर तत्कालीन समाजातली जीवनशैली आणि मूल्य कोणती होती त्याच्यापैकी एक सूत्र तुम्हाला मी सांगतो की माणसाकरता त्याचे डोळे खऱ्या अर्थाने त्याची दृष्टी नाही, तर त्याला त्याला प्राप्त झालेलं ज्ञान हीच त्याची खरी दृष्टी आहे. ज्या माणसाला ज्ञान प्राप्त झालं नाही, ज्याने ज्ञान संपादन केलं नाही, त्याला डोळे असूनही तो आंधळाच आहे. हे आजही सत्य नाही आहे का? मानवी जीवन उन्नत करण्याकरता, मानवाने वेगवेगळ्या ठिकाणी योग्य प्रकारे निर्णय घेण्याकरता पंचतंत्र हा एक उत्तम आधार आहे, असं त्याचा लेखक म्हणतो. आणि म्हणून तो म्हणतो, त्यांनी अनेक सूत्र सांगितली, ती पुढे आपण बोलूच त्याच्याबद्दल, की कधीही ज्याला आपण एकदा शत्रू केला आहे, तो तुमचा नंतर मित्र जरी झाला तरीही त्यावर विश्वास ठेवू नका. ही गोष्ट किती खरी आहे. आपल्या देशात हा अनुभव अनेक राजांनी घेतला, पण धडा मात्र घेतला नाही. अनेक हिंदू राजांनी मुसलमान नवाबांचा, सुलतानांचा, आक्रमकांचा पराभव केला, पण प्रत्येक वेळा त्यांना माफ केलं. परंतु जेव्हा या हिंदू राजांचा मात्र या मुसलमान राजांनी पराभव केला, त्यांनी मात्र कधीही माफ केलं नाही. शत्रू कधी सुधरत नसतो. जो एकदा शत्रू झाला, त्याला संधी मिळाल्यानंतर तो पुन्हा आपल्या शत्रुत्वाचा बदला घेईल, हे लक्षात ठेवूनच माणसांनी वागलं पाहिजे. विशेषतः प्रशासकांनी आणि राजांनी वागलं पाहिजे. हा किती महत्वाचा धडा आपण विसरलो. आणि म्हणूनच पृथ्वीराजाचा पराभव झाला ना, ही गोष्ट आपण पंचतंत्र बरोबर समजून घेतलं नाही, त्याला बालकांकरता आहे असं समजलो म्हणून घडून आली आहे, असं मला म्हणावं असं वाटतं. या गोष्टी कुठे घडल्यात, कोणी लिहिल्यात, तर विष्णू शर्मा नावाच्या माणसाने लिहिल्या. हे जरी खरं असलं तरी हा होता कुठे, भारतात कुठे जगला, कुठे जन्माला आला, याच्याबद्दल मात्र अनेक प्रकारची मतांतरे आहेत. अनेकांच्या मतानुसार विष्णू शर्मा हा काश्मीर देशातला एक मोठा पंडित होता आणि त्यांनी तिथे राहणाऱ्या राजाच्या मुलांकरता हे पुस्तक लिहिलं. परंतु त्याच्या या पुस्तकाच्या पंचतंत्राच्या ज्या आवृत्त्या मात्र उपलब्ध झाल्या त्या मात्र दक्षिण भारतात, आणि त्याच्यामध्ये काही नावं देखील दक्षिण भारतातील काही प्रांतांची आहेत. त्यामुळे असं मानलं जातं की कदाचित या ग्रंथाची रचना दक्षिण भारतात देखील झाली असेल. अर्थात ही रचना भारतात झाली हे सत्य आहे, याबद्दल मात्र वाद नाही. विष्णू शर्मा कुठे आणि कधी जन्माला आला होता, तो काश्मीर देशातला पंडित होता की दक्षिण भारतातला, ही गोष्ट तसं पाहिलं तर फार गौण स्वरूपाची आहे. पण त्यांनी जे सूत्र सांगितलं ते इथे समोर चित्रात मी दाखवलं, ती गोष्ट आपल्या प्रत्येकाला कदाचित माहिती असेल. करालमुख नावाचा मगर आणि रक्तमुख नावाचा माकड. रक्तमुख त्याला दररोज जांभळं द्यायचा आणि म्हणून दोघांची फार मैत्री झाली. तेव्हा करालमुखाची पत्नी त्याला म्हणाली, अहो जो दररोज एवढी सुंदर रसदार आणि रुचकर जांभळं खातो, त्याचं काळीज किती गोड झालं असेल, मला ते आणून द्या. आणि त्या करालमुखाने त्या वानराला, रक्तमुखाला नदीच्या मध्यभागात नेल्यावर सांगितलं, मित्रा आता देवाचं नाव घे, मी तुला मारून टाकणार, तुझं काळीज माझ्या बायकोला हवं. त्यावर तो चतुर मनुष्य अर्थात माकड करालमुखापेक्षा अधिक हुशार होता. त्यांनी विचार केला, आता हा तर माझा जीवच घ्यायला निघाला,
आणि म्हणून तो म्हणाला, अरे काळीच का कसं कोणी दररोज घेऊन हिंडत हा, की मी माझ्या ढोलीत ठेवला आहे. आणि तो वापस गेल्यावर म्हणाला, आता परत मला तोंड दाखवू नकोस करामुखा. एकदा तुझं माझं शत्रुत्व झाल्यानंतर तू माझ्याशी कितीही गोड बोलला तरी तुला मी माझा मित्र कधीच मानणार नाही. शहाणा माणूस बरीच वेळा संकट आल्यानंतर शत्रूच्या देखील खांद्यावर बसतो, पण स्वतःची सुटका करून घेतो. हा महत्वाचा धडा आहे. आपल्यापैकी अनेकांना, आपल्या अनेक प्रशासकांना, अनेक राजांना, राजनीतिकांना हा कदाचित समजला नाही आणि म्हणून आपल्यापैकी अनेक चांगल्या नेत्यांचा ऐनवेळी अवसानघात झालेल्याचं आपल्या लक्षात येतं. हे पंचतंत्र केव्हा लिहिलं गेलं याच्याबद्दल खूप लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे. याच्याबद्दलची एक तालिका एका पुस्तकामध्ये मला प्राप्त झाली. काही लोकांच्या म्हणण्यानुसार पंचतंत्राची रचना ही जवळपास 250 ख्रिस्तपूर्व म्हणजे आजपासून 2500 वर्षांच्या दरम्यान झाली असावी असं मानलं जातं. शक्य आहे. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला याचं एक कारण सांगू इच्छितो, की पंचतंत्रातल्या काही गोष्टींचा उल्लेख चीन देशामध्ये, तिबेटमध्ये आणि अनेक दक्षिण पूर्व भारतीय आशियाई देशांमध्ये 2ऱ्या शतकापासून 1ल्या शतकापासूनच पाहायला मिळतो. चीन देशामध्ये काही जी नीतिशास्त्रावरचे ग्रंथ उपलब्ध झाले, जे त्यांनी चांगल्या प्रकारे जपून ठेवले, त्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. त्या ग्रंथांची रचना ख्रिस्तानंतर 50 वर्षांनी झालेली आहे, पण त्यात विष्णू शर्माचा उल्लेख अगदी हमखास दिसून येतो. यावरून असं म्हणता येईल की किमान 100 ते 200 वर्ष पूर्वी तरी हा ग्रंथ भारतात उपलब्ध असला पाहिजे. नंतर तो चीनमध्ये गेलेला आहे. या ग्रंथाची पार्श्वभूमी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला या ग्रंथाचं महत्व लक्षात येईल. महिलारोप्य नावाचं एक नगर होतं. त्या नगराचा जो राजा होता त्याचं नाव होतं अमर शक्ती. त्याला 3 मुलं होती. तिघही अत्यंत उत्तम दर्जाचे गाढव होते. कोणालाही काहीही समजत नव्हतं. त्या 3 मुलांची नाव होती बाहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंत शक्ती. परंतु त्यांच्यापाशी कोणतीही शक्ती नव्हती. राजाला त्या मुलांच्या मोठे वय वाढल्यानंतर चिंता वाटायला लागली, की आता जर ही मुलं इतकीच मंदबुद्धीची राहिली तर हे राज्य चालेल कसं? या मुलांना शिकवून सवरून जर त्यांना कर्तबगार केलं नाही, त्यांना त्यांच्या राज्याचं शकट कसा चालवायचं हे शिकवलं नाही तर ह्या राज्याचा विनाश होईल. आणि म्हणून त्यांनी आपल्या दरबारात सर्व मंत्र्यांना, विद्वानांना विनंती केली, कोणीतरी पुढे या आणि माझ्या मुलांना शिकवा. त्यांना व्याकरण, राजनीती, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र यांचा परिचय झाला पाहिजे. सर्व विद्वान म्हणाले, महाराज या सर्व विद्यांचा जर अभ्यास चांगल्यापैकी करायचा असेल तर किमान फक्त व्याकरणाच्याच अभ्यासाकरता 12 वर्ष लागतील. कोणीही त्या राजपुत्रांना त्यांच्या बुद्धीचा एकंदरीत आवाका लक्षात घेता शिकवायलाच तयार नव्हतं. त्यावेळी सुमती नावाचा एक जो मंत्री होता तो म्हणाला की महाराज जर मला 4 वर्ष दिलीत तर मी यांना शिकवून उत्तम प्रकारे विद्वान करू शकेन. तिथेच उपस्थित असणारा सुदर्शन नावाचा जो पंडित होता तो मात्र म्हणाला की नाही महाराज, एवढ्या अवधीत सुद्धा यांना कोणी शिकवू शकणार नाही. विष्णू शर्मा मात्र म्हणाला, महाराज फक्त 6 महिने द्या. 6 महिन्यांमध्ये यांच्या मेंदूला चांगलीपैकी कलई मी करू शकतो आणि यांना चांगल्यापैकी विद्वान करू शकतो. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. जे काम 12 वर्षात कोणी करायला तयार नाही, असं काम अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा विष्णू शर्मा कसं काय संपादन करू शकेल? परंतु विष्णू शर्मा हा केवळ स्वतः पंडित नव्हता, तर पंडित त्याचा व्यवहारात वापर कसा करायचा याची त्याला नेमकी आणि अत्यंत सखोल जाणीव होती. आणि त्यांनी त्या प्रकारे त्या मुलांना शिकवण्याकरता एक विशिष्ट पद्धती अवलंबली की जी आज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये केस स्टडी म्हणून वापरली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामधल्या अत्यंत नामवंत असणाऱ्या ज्या व्यवस्थापन संस्था आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्यांच्यामध्ये पंचतंत्र हे एक महत्वाचं पाठ्यपुस्तक आहे. यावरून आपल्याला या पुस्तकाच्या थोरवीचा अंदाज थोडासा यावा. तर पंचतंत्रातल्या या विष्णू शर्मा नावाच्या माणसाने राजपुत्रांना सांगितलं, राजाला सांगितलं की ती 3 राजपुत्र माझ्या तावडीत द्या, त्यांना 6 महिन्यामध्ये मी तयार करीन आणि त्यांना त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. या पंचतंत्राचं वैशिष्ट्य काय होतं? सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जी सुरुवातीला एक सांगितली जाते, त्या गोष्टीच्या आतमध्ये दुसरी गोष्ट आहे, त्या दुसऱ्या गोष्टीच्या आतमध्ये तिसरी गोष्ट आहे, म्हणजेच गोष्टीच्या आतमध्येच गोष्टी आहे आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट एका नीतितत्वाने होतो. याला इंग्रजीमध्ये एम्बॉक्स्ड किंवा फ्रेम स्टोरी असं म्हणतात. आपल्याकडे त्यांना कथांतरत कथा, कथा अंतर्गत कथा असं म्हटलं जातं. या कल्पना, या गोष्टी विष्णू शर्माने अत्यंत उत्तम प्रकारे रचलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ कथा नाहीये,
तर कथेच्या अनुषंगाने प्रवाहासोबतच वेगवेगळ्या नीतीसूत्रांची, वेगवेगळ्या व्यवहार्य गोष्टींची मांडणी अत्यंत सुबकपणे त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे कथा वाचताना माणसाला वेगवेगळ्या नीतीतत्वांचा आपोआपच परिचय होत जातो. हे जे हा जो पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, हा ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश, इटालियन, जर्मन, इंग्लिश, स्लेव्हॉनिक, झेक या सर्व युरोपियन भाषांमध्ये जवळपास 15व्या-14व्या शतकात भाषांतरित झाला. त्याचा काय प्रभाव झाला हे तुम्हाला मी आधी सांगू टाकतो, म्हणजे तुम्हाला नीतिशास्त्राची कल्पना येईल. अनेक युरोपियन राजांनी आणि रियासतदारांनी म्हणा किंवा जमीनदारांनी, जहागीरदारांनी आपल्या सल्लागारांना हा ग्रंथ प्रमाण म्हणून वापरायला सांगितलेला आहे. या पुस्तकाचं स्वरूप कसं आहे तर लक्षात घ्या. सुरुवातीला दोन पात्र एकमेकांशी संवाद करतात. पहिलं पात्र एक गोष्ट दुसऱ्याला सांगतं आणि एखाद्या विशिष्ट नीतितत्वाचं महत्व सांगतं. दुसरं जे पात्र आहे ते पात्र त्याला प्रतिप्रश्न करतं आणि म्हणतं की तुझं म्हणणं पूर्ण बरोबर नाही, या नीतितत्वामध्ये हा दोष आहे आणि म्हणून माझी एक गोष्ट तू ऐक. त्याच्यामधून ते दुसरं नीतितत्व सांगतं. अशा प्रकारे प्रत्येक पात्र दुसऱ्याला वेगवेगळ्या नीतितत्वांचा परिचय करून देतं आणि व्यवहारात जीवन कसं जगायचं, व्यवहारात या सूत्रांचा वापर कसा करायचा, की जे की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यवस्थापकाला, उद्योजकाला, प्रशासकाला आवश्यक आहे, अशा प्रकारे ही तत्व सांगितली जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पात्र दुसऱ्याला काहीतरी शिकवण देत असतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याच्यामधलं एक पात्र म्हणतं की लक्षात ठेव, खरी दृष्टी म्हणजे डोळे नाही तर विचार करण्याची क्षमता आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून, पंचतंत्रामधून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींचा परिचय होतो. याचं जे कथाकथनाची पद्धत आहे ती फारच आकर्षक आहे. पात्र केवळ कथा सांगत नाही तर प्रश्न उपस्थित करतं, आपले अनुभव सांगतं आणि ते अनुभव जीवनात, व्यवहारात कसे येतात, कशा प्रकारचे येतात याच्यावर तो थोडक्यात वेगवेगळ्या सूत्रांचा आधार घेऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. परिणामतः आपल्याला केवळ नैतिक सूत्रांचा परिचय अत्यंत वृक्षपणे होत नाही, तर त्या कथांची मांडणी हळूहळू हळूहळू आपल्याला त्या नीतितत्वांची उपयुक्तता आणि मर्यादा या दोन्ही गोष्टी समजावून सांगते. महत्वाची गोष्ट म्हणजे या पंचतंत्रामध्ये जी पात्र आहेत ते जनावर आहेत, पण त्यांची जी नावं आहेत त्यांचे दोन दोन अर्थ आहेत. कशा करता हे दोन अर्थ आहेत की त्याच्यामुळे आपल्याला त्या पात्राच्या माध्यमातून मनुष्य स्वभावाचा परिचय व्हावा. जसं की आत्ताच तुम्हाला जी मी गोष्ट सांगितली, माकड आणखी मगर, त्या मगराचं नाव कराल मुख, अत्यंत विशाल आणखी राक्षसी चेहरा असणारा व्यक्ती, तर माकडाचं नाव रक्तमुख, लाल तोंड्याचा माकड. अशी एखाद्या पक्षाचं नाव सुचिपर्ण असेल तर ज्याचे अर्थ ज्याची चोच खूप लांब आहे, तीक्ष्ण आहे. पात्रांच्या अशा प्रकारच्या नावांच्या रचना करून विष्णू शर्मा मनुष्य स्वभावाचा देखील परिचय करून देतो. दुसरी महत्वाची गोष्ट, यापैकी प्रत्येक पात्र जे आहे ते विशिष्ट प्रकारे वागणार आहे याची आपल्याला कल्पना ती कथा वाचतानाच येते, त्याच्या अगोदर येत नाही. बरं, या प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक म्हणजे पात्र जरी कोल्हा असला तरी कोल्हा वेगवेगळ्या प्रकारे वागतो. काही ठिकाणी हा कोल्हा चतुर असतो, काही ठिकाणी हा कोल्हा अत्यंत लबाड असतो, काही ठिकाणी हा कोल्हा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून इतरांना फसविण्याचा प्रयत्न करतो. याच्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येईल. एक गोष्ट पंचतंत्रामध्ये आहे की एक कोल्हा एकदा शिकारीला निघतो आणि एका निळ्या रंगाच्या डब्यात अडकतो. तो बाहेर येतो, त्याच्या लक्षात येतं की आपलं सगळं अंग निळं झालेलं आहे. आता हा रंग निघणार कसा हा प्रश्न त्याला पडत नाही. तर या निळ्या रंगाचा वापर कसा करायचा हा प्रश्न त्याच्या पुढे येतो आणि तो हळूहळू चालत जाताना इतर जनावरांकडे मोठा अभिमानाने पाहायला लागतो आणि त्यांना म्हणतो, हे बघा, मी देवानी पाठवलेला देवदत्त नावाचा कोल्हा आहे, कारण माझा रंग तुमच्यापेक्षा वेगळा आणि निळाच आहे. सगळे जनावर त्याला मानतात, राजा मानतात, मोठा मानतात, त्याचे आदेश घ्यायला लागतात. परंतु एक गोष्ट आपल्याकडे मराठी एका म्हणीमध्ये आहे, मूळ स्वभाव जाईना. रात्र झाल्यावर जेव्हा कोल्हेकोळी सुरू होते तेव्हा या कोल्ह्यालाही आवरत नाही. तोही इतर कोल्ह्यांसारखाच ओरडतो. मग ते जनावर त्याला ओळखतात की अरे हा फसवा आहे आणि त्याला मारून टाकतात. हे सगळे प्रतिकात्मक आहे. आपल्या समाजात अशी अनेक माणसं आपल्या परिचयाची आहेत की जी वरवर पाहता फार सज्जन, प्रामाणिक, आदर्शवत वाटतात, पण त्यांच्या चेहऱ्याचा बुरखा फाडून टाकला
की आतमधला तो कोल्ह्याचा राक्षसी धूर्त बदमाश चेहरा सहजपणे आपल्या डोळ्यापुढे येतो. आणि म्हणून पंचतंत्रात एक वाक्य आहे की देर आर सम हू बेअर ए ग्रज इव्हन टू दोज दॅट डू देम गुड. असे काही समाजात व्यक्ती असतात की जे त्यांच्यावर उपकार जरी केला तरी अपकारानेच त्याची परतफेड करतात. आणि म्हणून उपकार करताना आपण तो योग्य व्यक्तीवर करतो आहोत का, दान देताना ते सत्पात्री देतोय का, याचा विचार नेहमी केला पाहिजे. हा पंचतंत्र ग्रंथ कसा लिहिला गेला, तर एक लक्षात घ्या, भारतामध्ये धर्मशास्त्र विषयक चर्चा लिखाण अनेक शतकांपासून चालू आहे. धर्मशास्त्र हा केवळ स्वतंत्र ग्रंथलेखनाचा विषय नसून तो भारतातल्या इतरही अनेक ग्रंथांचा आधारभूत असा ग्रंथ झालेला आहे. रामायण असो, महाभारत असो, उपनिषद असो, ब्राह्मणक असो, आरण्यक असो, या सर्व ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मशास्त्र विषयक सूत्रांची अनेक प्रकारे चर्चा करण्यात आलेली आहे. केवळ धर्मशास्त्रच नव्हे तर कामशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, या सर्वच विषयांची वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. मग या सर्व शास्त्रांचा जो जी महत्वाची सूत्र आहेत त्यांचा वापर करून जर एखादा कथा आणि रंजनात्मक ग्रंथ लिहिला तर तो अधिक उपयुक्त होईल असा विचार एखाद्या चतुर माणसाच्या मनात येणं स्वाभाविक आहे. लुडविग स्टेनबॅक नावाच्या माणसाने भारतातल्या विशेषतः ख्रिस्तपूर्व भारतातल्या अनेक ग्रंथांचा अभ्यास करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की पंचतंत्रावर किमान 25 वेगवेगळ्या प्रकारच्या नीतिशास्त्रांच्या आणि धर्मशास्त्रांचा ग्रंथांचा प्रभाव झालेला आहे. त्याच्यामध्ये वात्स्यायनाचं कामशास्त्र असेल, चाणक्याचं अर्थशास्त्र असेल, कामंदकाचं नीतिसार असेल, विदुर नीती असेल, शुक्र नीती असेल, कडित नीती असेल, या सर्वांचा प्रभाव. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पंचतंत्रामध्ये अनेक ठिकाणी ग्रह नक्षत्र आणि त्यांच्या भ्रमतीविषयीचे देखील विचार आलेले आहेत. त्यावरून आपल्याला भारतामध्ये गणित शास्त्राची काय प्रगती झाली होती याचाही अंदाज येतो. असं मानलं जातं की पंचतंत्र आणि इसापच्या नीतिकथा यांच्यामध्ये जवळचा संबंध आहे. ही गोष्ट निश्चितच विचार करण्यासारखी आणि स्वीकारण्यासारखी आहे. याचं कारण काय आहे की इसापाच्या गोष्टी लिखित स्वरूपात जवळपास इसवी सनाच्या 7व्या शतकापूर्वी लिहिल्या गेल्या. पंचतंत्राची रचना मात्र इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापूर्वी झालेली, म्हणजे जवळपास 500 वर्षानंतर झालेली आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, प्रवाशांच्या माध्यमातून, ठिकठिकाणाला भेट देणाऱ्या भिक्षू आणखीन चिकित्सक विद्वानांच्या माध्यमातून भारतात आल्या असतील ग्रीसमधून, हे नाकारता येत नाही. इसापच्या गोष्टींमधलं काळीच नसणारा आणि कान नसणारा गाढव नावाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, ती पंचतंत्रातही आहे. एकदा एका सिंहाने त्याला खूप भूक लागली असताना आपल्या मित्र कोल्याला विचारलं, अरे काहीतरी शिकार शोधून आण. तर त्याने एका गाढवाला फार बनवून तिथे आणलं. गाढवाची शिकार केल्यावर तो सिंह कोल्याला म्हणाला, मी जरा आंघोळ करून येतो, तू याचं रक्षण कर. सिंह आंघोळ करायला गेला हे पाहून कोल्ह्याने पटकन त्या गाढवाचं काळीज आणि कान खाऊन टाकले. सिंह जेव्हा आला तेव्हा त्याला लक्षात आलं की कोल्ह्याने गाढव उष्ट केलेलं आहे. तुम्हाला याचं काळीज आणि कान कुठे आहे? तुम्ही महाराज, ज्याला 3 वेळा बेवकूफ बनवून मी तुमच्या पुढे आणलं त्याला काळीज आणि कान असणं शक्य तरी आहे का? तो गाढवच असला पाहिजे. अर्थात ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांना अनुभवाला येते. आपण एकदा फसतो, दुसऱ्यांदा फसतो, तरी पण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करून स्वतःची फसवणूक करून घेतो. म्हणूनच इसापानी म्हटलंय, बेटर टू बी वाईज बाय द मिसफॉर्च्यून ऑफ अदर्स दॅन बाय युअर ओन. इतरांच्या चुकातून धडा शिकणं केव्हाही चांगलं, स्वतः प्रत्येक चूक करून पाहण्याचं कारण नाही. या पंचतंत्राचं जे पुस्तक आहे ना, त्याचे 5 भाग आहेत आणि म्हणून त्याला बुक ऑफ 5 स्ट्रॅटेजीज, 5 व्यूहरचनांचं पुस्तक असंही म्हटलं जातं. हे 5 भाग कोणते आहेत? त्याला त्यांनी 5 तंत्र असं म्हटलं आहे. युक्ती हा शब्द प्रत्यक्षात विष्णू शर्मा यांनी वापरलाय. युक्ती या शब्दाचा संस्कृत अर्थ एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे हुशारीने, चतुराईने करण्याचं तंत्र. तर हे 5 तंत्र जे आहेत त्यांची नावं आहेत मित्रलाभ, मित्रभेद, काकोलियनम, लब्धप्रणाश आणि अपरिचितम. याच्याबद्दल आपण आता बघूया. शिरीन कुलकर्णी नावाच्या एका विदुषीने या 5ही तंत्रांबद्दल थोडक्यात माहिती देणारा एक आलेखच तयार केला आहे. मित्रभेद म्हणजे 2 चांगल्या मित्रांमध्ये भांडण लावून, कलागती लावून त्यांच्यातल्या भांडणाचा लाभ घेण्याचा चतुराईने वापर करून घेणार. आपल्या जगात सर्वत्र राजकारणात, आंतरराष्ट्रीय राजकारणात, इतरत्र सर्वत्र ही गोष्ट होताना आपण दररोज पाहतो. 2 चांगल्या संस्था, 2 चांगले मित्र, 2 चांगले भाऊ यांच्यामध्ये भांडण लावणारा तिसरा व्यक्ती असतो आणि तो हपापाचा माल गपापा करतो. ही गोष्ट आपण अनुभवतोच. कधी कधी इतर एखाद्या अपरिचित व्यक्तीशी आपण
काही कारणामुळे मैत्री करतो, त्या मैत्रीतून आपले दृढ संबंध होतात, एक सुदृढ नातं तयार होतं. अशा प्रकारचा मित्र संकटकाळी आपल्याला केव्हा कसा कामाला येईल हे सांगता येत नाही. आणि जो संकटाच्या वेळी धावून येतो तोच खरा मित्र असंही मानलं जातं. तर काकोलू नियम म्हणजे जेव्हा शत्रुत्व असतं, युद्ध करायची पाळी येते, भांडण होतं, त्यावेळेला किती चतुराईने आपण शत्रूच्या शक्तिस्थळांचा, कमकुवत स्थानांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मात केली पाहिजे, याच्याबद्दलची काही युक्तीच्या गोष्टी. कधी कधी एखादी गोष्ट आपण हरवतो, आपलं नुकसान होतं आणि नंतर ती पुन्हा प्राप्त होते, त्याच्यातून आपल्याला फायदा होतो. त्याला लब्धप्रणाश असं म्हटलेलं आहे. आणि ज्या गोष्टी आपण कधीच विचार केला नाही, ज्यांची परीक्षा केली नाही, ज्यांचा अभ्यास केला नाही, त्यावर विश्वास न ठेवता जेव्हा आपण चुकीची कृती करतो, तो माणसाला होणारा सगळ्यात मोठा ते माणसाला होणारं सगळ्यात मोठं नुकसान आहे. त्याला अपरिचितम असं म्हटलेलं आहे. मग हा जो मित्रभेद आहे, याच्याबद्दल जवळपास 17 गोष्टी पंचतंत्रात आहेत. तर मित्र संप्राप्तीबद्दल जवळपास 22 गोष्टी आहेत. काकोलू लियम मध्ये जवळपास 13 गोष्टी आहेत. लब्ध प्रणाश मध्ये 7, तर अपरिचित मध्ये 22 गोष्टी आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला इसापानी विष्णू शर्मानी या गोष्टी नीतितत्व समजावून सांगितले आहे. हे जे 5 भाग आहेत, या प्रत्येक भागातल्या गोष्टी वेगवेगळ्या पात्रांनी दुसऱ्या पात्रांना सांगितलेल्या आहेत. त्या सांगताना त्या मूल तत्व जर असेल, जसं की मित्रभेद आहे, हे कसं घडवून आणायचं, दोन मित्रांमध्ये भांडण कसं लावायचं, याच्याकरता कोणतं तंत्र वापरायचं, कोणकोणती तंत्र उपलब्ध आहेत, ती चतुराईने कशी वापरायची, वागताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची माहिती आहे. मग आता या पंचतंत्राचा जगावर काय परिणाम झाला, तर तुम्हाला एक मला महत्वाची बाब सांगितली पाहिजे, की अरेबियन नाईट्स हे जे पुस्तक आपण कदाचित त्याच्याबद्दल ऐकलं असेल, या पुस्तकाच्या एकंदर 16 खंडांपैकी जवळपास 7 खंडांमध्ये पंचतंत्रातल्या विविध गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे विखुरलेल्या आहेत. अनेक पाश्चिमात्यांनी लिहिलेल्या अनेक बालकथांमध्ये, रूपक कथांमध्ये पंचतंत्रातल्याच गोष्टींचा समावेश वेगवेगळ्या प्रकारे झाला आहे. कधी नावं बदलून, कधी गोष्टीचं थोडं स्वरूप बदलून. या पुस्तकाचं स्वरूपच असं आहे, की ज्याच्यामुळे एखाद्या शास्त्राविषयी, विशेषतः नीतिशास्त्राविषयी, राजकारणाविषयी, धर्मशास्त्राविषयी आणि अर्थशास्त्राविषयी आपल्याला योग्य प्रकारची माहिती आणि दृष्टी तयार व्हावी. ज्यांनी ज्यांनी गंभीरपणे पंचतंत्राचा अभ्यास केला आहे, त्यांना जीवनात कसं जगावं ह्याची अनेक सूत्र सापडलेली आहेत. म्हणूनच पंचतंत्राचा उल्लेख करताना द वाईज कंडक्ट ऑफ लाईफ, जीवन आदर्शपणे जगण्याची सोपी युक्ती किंवा युक्तिशास्त्र असंच म्हटलं जातं. वरवर पाहता पंचतंत्रातल्या गोष्टी खरंच लहान मुलांकरता वाटतात, परंतु त्याचा व्यवहार्य उपयोग जर पाहिला तर असं लक्षात येतं, की शत्रूंवर मात करण्याकरता, मित्रांवर विजय मिळवण्याकरता, आपल्या दैनंदिन भौतिक इहवादी जीवनातल्या अनेक गोष्टी मिळविण्याकरता जो विवेक माणसाला हवा, जे चतुराई माणसाला हवी, की ज्याचा प्रत्येक अनुभव माणूस घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट अनुभवाने शिकायचं ठरवतं, हे आयुष्य अपुरच पडेल हो. आणि म्हणून इतरांच्या अनुभवातून शिकण्याकरता या रूपकथा अत्यंत उपयुक्त आहेत. याचा जगावर खूपच प्रभाव झाला. जवळपास पाश्चिमात्य देशातल्या 50% वेगवेगळ्या लहान मुलांच्या गोष्टी, बालकथा, नीतिकथा, लोककथा पंचतंत्रातून आणि जातक कथातून आला आहेत असं मानलं जातं. गेल्या 1500 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी लिहिल्या गेल्या, पण जेव्हा जेव्हा आपण या गोष्टींच्या मुळापाशी जातो, तेव्हा त्यांचा आधार इथेच कुठेतरी सापडतो. ही खरी भारताची थोरवी आहे. जातक कथा आणि पंचतंत्रातल्या गोष्टींमध्ये खूपच साम्य आहे. जातक कथांची निर्मिती भगवान बुद्धाच्या अवतारानंतर झालेली आहे. परंतु भगवान बुद्धाला ईश्वर स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याच्या अवतारांची कल्पना, त्यांनी दिलेल्या दृष्टांताची कल्पना कशा प्रकारे मांडायची याच्याकरता मुख्यत्वे करून पंचतंत्र हा आधार बौद्धाचार्य नावाच्या लेखकांनी आधी स्वीकारला आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या लोककथांची, रूपक कथांची निर्मिती झाली. 7 खंडांमध्ये असणाऱ्या जातक कथेपैकी जवळपास 24 गोष्टी पंचतंत्रातूनच घेतलेल्या आहेत. साऱ्या जगावर या ग्रंथांनी हळूहळू आपला प्रभाव गाजवलेला आहे. जावा पासून तर आईसलँड पर्यंत, म्हणजे जवळपास पूर्वेपासून तर पश्चिमेच्या टोकापर्यंत कवितेच्या रूपात, गद्य रूपात, चित्र रूपात, कथानकांच्या रूपात मध्ययुगामधील अनेक प्रकारे या कथा सातत्याने पसरल्या. त्यातल्या पात्रांची नावं कधी कधी बदलली, कधी कधी त्यांच्या पात्रांच्या नावांचं विकृत स्वरूप आलं. जसं की
एक तुम्हाला सांगायला पाहिजे की विद्यापती नावाच्या एका महान लेखकाने पंचतंत्राचा एक आवृत्ती निर्माण केली. पण या विद्यापतीचं नाव इराणमध्ये गेल्यावर विपदी झालं. मग विपदीचा तो भाजप पिपाई झाला आणि अशा प्रकारे मूळ नाव काहीतरी आणि त्याच्या रूपांतरामुळे त्याचं खरं नाव लक्षात आलं नाही. पंचतंत्राचा प्रवास कसा झाला त्याचा हा नकाशा आपल्याला त्याची थोरवी सांगू शकतो. सुरुवातीला भारतात निर्माण झालेलं हे शास्त्र नंतर अफगाणिस्तान, पर्शिया असं प्रवास करत अरब देशांपर्यंत पोहोचलं. सिरियात गेलं, तिथून जेरुसलेम आणि तिथून मग युरोपाकडे गेलं, ग्रीसमध्ये गेलं. असा मोठा प्रवास या ग्रंथाने अवघ्या 200 वर्षात पूर्ण केलेला आहे. ज्या काळामध्ये वाहनं नव्हती, प्रवासाची साधनं अत्यंत मर्यादित होती, अशा काळामध्ये या लोककथा एवढ्या लोकप्रिय झाल्यात यामुळे त्याची थोरवी लक्षात येते. जगातल्या अनेक देशांमध्ये या कथा वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतरित झाल्या. परंतु गंमत म्हणजे ग्रीन ब्रदर्स या नावाने अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या बालकथा लेखकांनी आणि बोकॅशिओनी सुद्धा या फ्रेंच लेखकांनी या कथांचं आपल्या आपल्या भाषांमध्ये रूपांतर केलं आणि मोठ्या मोठ्या दिलदारीने त्या कथांची थोरवी सुद्धा मान्य केली. सगळ्यात पहिले पंचतंत्राचा प्रवास भारतातून तत्कालीन पर्शिया म्हणजेच आजचा इराणमध्ये झाला. 6व्या शतकामध्ये इराणच्या एका सम्राटाला, त्याचं नाव नौशेरवान असं होतं, त्याच्या वैज्ञानिक की जो भारतात भेटीला आला होता आणि भारतात वैद्यकशास्त्र शिकायला आला होता, त्यांनी प्रथम या गोष्टी सांगितल्यात. त्या गोष्टी त्याला इतक्या आवडल्यात की त्यामुळे तात्काळ याचं पर्शियन भाषेत रूपांतर झालं पाहिजे आणि म्हणून पहलवी नावाच्या विद्वानांनी याचं संस्कृत मधून पर्शियन भाषेमध्ये, त्याला आपण फारसी भाषा म्हणतो, त्यात रूपांतर केलं. परंतु पर्शियन लोक त्यांनी समाधानी नव्हते. त्याचं अनेक वेळा वेगवेगळ्या लेखकांनी भाषांतर केलं. 1504 मध्ये तर अनवर आय सुहाली या नावाच्या लेखकांनी जगातला चमकणारा दुसरा तारा या नावाने पंचतंत्राचा अनुवाद केला, द लाईट ऑफ कॅनोपस. कारण कॅनोपस नावाचा तारा आकाशात दिसतो, तो फार तेजस्वी असतो. त्याही पेक्षा मानवी संस्कृतीला अधिक दैदिप्यमान प्रकाश दाखवणारा तारा कोणता असेल तर ते पंचतंत्र आहे असं त्यांनी मानलं. पर्शियन लोकांकडून हा ग्रंथ नंतर अरबांकडे गेला. त्यावेळेला या कथांमध्ये असणारे करटक आणि दमनक या नावाच्या 2 पात्रांचं नाव कलिलिहा आणि दिमनिहा असं झालं आणि त्यामुळे ह्या 2 कोल्ह्यांचं नाव कलिलिया व दिमनिहा झाल्यामुळे पुस्तकाचं नाव कलिलिहा वा दिमनिहा असं ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर सुलतान हुसेन या राजांनी या पुस्तकाच्यावर आधारित अनेक चित्रकथा तयार करायचा आदेश दिला. त्यापैकी काही चित्र आजही अरबस्थानात आणखी पर्शियात उपलब्ध आहेत, आपण ती पाहू शकतो. अरबांनी तर हा ग्रंथ आनंदाने स्वीकारलाच. इब्न अल मकफा या नावाच्या थोर विद्वानांनी पंचतंत्राचा अनुवाद अरबी भाषेत केला, तो जवळपास 9व्या शतकामध्ये. परंतु एक लक्षात घ्या, अरबांचं एकंदरीतच जीवनशैली आणि तत्वज्ञान पंचतंत्रातल्या जीवनशैलीशी बिलकुलच अनुरूप नव्हतं. ज्या प्रकारच्या सांस्कृतिक मूल्यांचा पुरस्कार पंचतंत्राच्या माध्यमातून होत होता, ती सर्वच काही अरबांना स्वीकारण्यासारखी वाटली नाही आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये अनेक नवीन प्रकरणं देखील अरब समाजाच्या मनोवृत्तीच्या आणि संस्कृतीला अनुरूप अशी स्वीकारण्यात आली, त्याच्यात समाविष्ट करण्यात आली. याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण याच्यावर आधारित अनेक कथा अरबस्थानात उपलब्ध आहेत. मूर्खांना उपदेश करून कधी कोणाचा फायदा होत नाही. एक वानर होता, तो एका झाडावर बसला होता. त्याच्या बाजूला एक पक्षी बसलेला होता. तो पक्षी छोटासा होता. तो त्याला म्हणाला, अरे बाबा, तू अशा प्रकारे वागू नकोस. तर वानर त्याला म्हणाला, तुला काय समजतं? तो पक्षी त्याला म्हणाला, अरे मला समजतं म्हणून तुला मी सांगतो आहे. परंतु वानराला त्याचा मोठा राग आला आणि म्हणून त्याने त्याचं घरटच तोडून टाकलं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला काही महत्वाचे दृष्टांत देतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या वर्तनात सुधार करण्याचा प्रयत्न करतो, खरोखर तो त्या लायकीचा आहे का, हा विचार आपण केला पाहिजे. अरबी मधून या ग्रंथाचं भाषांतर ग्रीस भाषेत झालं 1080 मध्ये. तिथून स्पेन मध्ये गेलं. स्पेन मधून ते पूर्ण युरोपात पसरलं. 1250 मध्ये याचा हिब्रू भाषेत अनुवाद झाला. त्याच्यानंतर त्याचा इटालियन भाषेत अनुवाद झाला. काही हिब्रू गुरु जे असतात, हिब्रू त्यांना आपण रब्बी असं म्हणतो, त्यांनी तर त्याच्या अनेक वेगवेगळ्या आवृत्त्या वेगवेगळ्या प्रकारे काढल्यात आणि आपल्या धर्म मंदिरामधून त्यावर प्रवचने देखील दिल्याचे दाखले आढळतात.
केव्हा केव्हा याचा अनुवाद झाला, याचा एक छोटीशी माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. पर्शियन भाषेत 550 ख्रिस्तोत्तर मध्ये, तर बुर्जोई नावाच्या माणसाने पर्शियन भाषेत पुन्हा एकदा 570 मध्ये, सिरियन भाषेत 750 मध्ये, ग्रीसमध्ये 1021 मध्ये, स्पॅनिश मध्ये 1251 मध्ये, हिब्रू मध्ये 1100 मध्ये, लॅटिन मध्ये 1279 मध्ये, इटालियन मध्ये 1583 मध्ये आणि नंतर युरोपात सर्वत्र. 15व्या शतकाच्या अखेरीस किंवा 16व्या शतकाच्या प्रारंभी छापाई यंत्राचा शोध जॉन गटेनबर्ग नावाच्या माणसाने लावला आणि त्याच्यानंतर बायबल छापल्या गेलं. परंतु तुम्हाला नवल वाटेल, बायबल छापल्यानंतर छापल्या जाणारं सर्वात महत्वाचं आणि दुसरं उत्तम पुस्तक जर कोणतं असेल तर ते पंचतंत्र आहे. भारतामध्ये तर याचा स्वीकार केवळ तत्कालीन हिंदू राजांनीच केला असं नाही, मोगल बादशांना सुद्धा या ग्रंथाची थोरवी आणि महत्व पटलंच. अकबरांनी आपल्या सर्व मदरशांमधून आणि धर्मसंस्थांमधून पंचतंत्र हा एक आवश्यक विषय म्हणून शिकवायला आदेश दिला होता. पंचतंत्राच्या ज्या ज्या युरोपियन आवृत्त्या आहेत त्यामधून सगळ्याच गोष्टी काही स्वीकारल्या गेल्या नाहीत. तर पिप्पलाय नावाच्या भारतीय तत्वज्ञानी म्हणजेच विद्यापतींनी सांगितलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी अत्यंत भ्रष्ट स्वरूपात सुरुवातीला युरोपात आल्यात, परंतु जशा जशा पंचतंत्राच्या अधिकृत आणि योग्य प्रती उपलब्ध युरोपात झाल्या त्याबरोबर त्याचं संपादन वेगवेगळ्या प्रकारे होऊ लागलं. रायडर नावाच्या माणसाने पंचतंत्राचा अत्यंत उत्तम अनुवाद इंग्रजीमध्ये प्रथम केला. त्याची आवृत्ती माझ्यापाशी उपलब्ध आहे. त्यानंतर ऑक्सफर्ड प्रेसने सुद्धा पंचतंत्राच्या अनेक आवृत्त्या काढल्यात. आजही पंचतंत्राच्या वेगवेगळ्या आवृत्त्या इंग्रजी भाषेत सातत्याने निघत आहेत. आपल्या मराठीवर तर या पंचतंत्राचा मोठाच उपकार आहे. करटकू म्हणे दमनकू, दमनकू सांगे गोष्टी मला, अशी सुरुवात असणारा ग्रंथ मराठीत उपलब्ध आहे. जवळपास 1360 सालापासून पंचतंत्राचे मराठीत वेगवेगळे अनुवाद व्हायला लागले आहेत आणि आजपर्यंत जवळपास 50 अनुवाद झाले आहेत. पहिला अनुवाद पंचोपाख्यान नावाने झाला. त्यानंतर निर्मल पाठक नावाच्या एका व्यक्तीने पंचकथा काव्यम या नावाने त्याचा अनुवाद केला. तर महालिंग दास नावाच्या लेखकांनी पंचोपाख्यान म्हणून पुन्हा एकदा त्याचा अनुवाद केलेला आहे. संस्कृत भाषेतल्या या ग्रंथाचे वर आधारित चांगले उत्तम दर्जाचे छायाचित्र पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी करून लावण्याचा उपक्रम मद्रासच्या संस्कृत कॉलेजने सुरू केलेला आहे आणि त्यामधून अनेक नीतिकथांचा सहज सोप्या शब्दात कमीत कमी शब्दांमध्ये एका वाक्यात परिचय करून देण्याचाही उपक्रम राबविलेला आहे. प्रशासनामध्ये पंचतंत्राचा उपयोग कसा होतो याचं तुम्हाला उत्तर मला द्यायला पाहिजे. आपल्याला कदाचित ऐकून माहित असेल की जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा तिचे प्रतिनिधी जेव्हा भारतातील राजांशी नवाबांशी बोलणी करायला जात त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की बरेच वेळा या बोलण्यांमध्ये या तहाच्या कलमांच्या आखणीच्या वेळेला व्यूहरचनेच्या आखणीच्या वेळेला हे नवाब किंवा हिंदू राजे सहज यशस्वी होतात. त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. त्यांच्या असं लक्षात आलं की हे सर्व लोक पंचतंत्रासारख्या ग्रंथांचा वापर करून आपली ध्येय धोरणं ठरवित असतात आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने देखील या ग्रंथाचा वापर सुशासन आणण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन चांगल्या प्रकारे चालविण्याकरता केला. शहानामा नावाच्या पुस्तकामध्ये उत्तम प्रशासनाचा ग्रंथ आधारभूत ग्रंथ म्हणून पंचतंत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. पंचतंत्राला व्यूहरचनेचा आधारभूत ग्रंथ मानलं जातं. आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल, परंतु युद्धशास्त्राच्या ज्या काही संस्था आहेत अशा सर्व संस्थांमध्ये पंचतंत्राचा एक अत्यंत उत्तम पाठ्यपुस्तक म्हणून वापर केला जातो. शत्रूचा शत्रू तो माझा मित्र हे सूत्र आपण वापरतो, पण हे तिथूनच आलं हे आपल्याला माहित आहे का? प्रत्येकच वेळी ज्याच्याशी शत्रुत्व असेल त्याच्याशी युद्ध करणं सोयीचं नाही, तर कधी कधी तात्कालिक संधी उपयोगाच्या असतात. शत्रूचं बळ आणि सामर्थ्य समजल्याशिवाय त्याच्याशी उघडपणे वैर करणं चांगलं नाही. आपले मनातील अंतर्गत उद्दिष्ट लपवून ठेवणे, शत्रूचा विश्वास जिंकणे आणि नंतर त्याचा वध करणे सोयीचे आहे. हे आपल्यापैकी अनेकांनी आपल्या अनेक राजांनी अनेक सेनाधिकाऱ्यांनी वापरलेलं सूत्र आहे, पण याचा आधार तिथूनच आहे. युद्धरचना कशी करावी, समोरच्या माणसाची तहाची बोलणी कशी करावी, शत्रूचं मन कसं ओळखावं, त्याचं सामर्थ्य कसं जोखून काढावं, गुप्तहेरांचं कार्य काय आहे, यासारख्या कितीतरी गोष्टी या पुस्तकात उपलब्ध आहेत. पंचतंत्राचं स्वागतच झालं असं नाही, त्याच्यावर अनेकांनी टीका देखील केली. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, विशेषतः काही युरोपियन लोकांना हा ग्रंथ म्हणजे अनीतिशास्त्राचा ग्रंथ आहे असं वाटतं. कारण
जरी वरवर पाहता हा नीतिशास्त्राचा ग्रंथ वाटत असला तरी त्यातील बरेच वेळा अनेक पात्र, मग तो कोल्हा असेल, सिंह असेल, लांडगा असेल, हा वाईट कृत्य करून देखील जिंकतो. आणि म्हणून हे नीतिशास्त्राला धरून नाही, हे नीतिशास्त्राचं पुस्तक नाही, उलट त्याच्यातून अनितीचा पुरस्कार केला आहे असा त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. पण हे खरं नाहीये. दुसरा एका भारतातल्याच एका महान विदुषी प्राध्यापिकेने एका भारतातल्या अगदी ख्यातनाम विद्यापीठातल्या उपिंदर सिंह नावाच्या असा आरोप केला आहे की पंचतंत्रामधून आपल्याला तत्कालीन भारतामध्ये हिंसाचाराचं शास्त्र कसं विकसित झालं याचा अभ्यास, याचा आपल्याला अनुभव घेता येतो. त्या काळात प्रयत्न, बुद्धिमत्ता, दुष्टपणा आणि चातुर्य यांचा वापर करून अनेकांनी शत्रूंवर मात कशी करावी हाच धडा शिकवण्याचा प्रयत्न केलाय असा त्यांनी आक्षेप घेतलाय. हे खरं नाहीये. पंचतंत्रातल्या गोष्टी नीतिशास्त्राच्याच आहेत आणि नीतिमत्ता शिकविणाऱ्या आहेत. गुरुशरण दास नावाच्या प्रख्यात भारतीय तत्वज्ञानाने जर असं म्हटलेलं आहे की जर उत्तम प्रकारचं व्यवसायाचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पंचतंत्रातल्या गोष्टींचा खूपच उपयोग होतो. त्यातला यशस्वी वर्धमानक नावाचा व्यापारी व्यापाराची सूत्र आपल्याला प्रत्यक्ष ग्रंथात सांगतो. पैशाचं महत्व सांगतो. पैसा आणि संपत्तीचं संवर्धन कसं करायचं, पैसा किती उत्तम प्रकारे खर्च आणि कोणत्या हेतूने खर्च करावा आणि पैशाचं दान कसं करावं यासारख्या कितीतरी गोष्टी पंचतंत्रातून आपल्याला सहजपणे कळतात की जे आपण दैनंदिन जीवनात वापरू शकतो. या जगाला पंचतंत्राने कोणता संदेश दिला आहे तर जगाला पंचतंत्राने दिलेला संदेश अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे. तो अरबांना समजला, युरोपियनना समजला, भारतीयांना मात्र समजलेला नाही. हा संदेश अगदी साधा आहे की अत्यंत मूर्ख आणि सामान्य वाटणारा व्यक्ती देखील योग्य प्रकारचं प्रशिक्षण, ज्ञान मिळालं, त्याच्या बुद्धिमत्तेचं संवर्धन केलं तर यशस्वी होऊ शकतो. त्याच्याकरता चांगल्या गुरुची, कल्पक, हुशार, विद्वान आणि प्रामाणिक शिक्षकांची आवश्यकता आहे. चांगल्या ज्ञानव्यवस्थेची आवश्यकता आहे. आपल्याकडे अशी आजही ज्ञानव्यवस्था आपण प्रस्थापित करू शकलो नाही. चांगली ज्ञानव्यवस्था समाजाला ज्ञान संपन्न करते, समाजात ज्ञानाचा आदर वाढविते. ज्या समाजात ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा आदर आहे तोच समाज टिकतो. हा संदेश प्रत्येक समाजाने स्वीकारण्यासारखा आहे. साधा, व्यवहारी आणि अत्यंत प्रामाणिक संदेश आहे. याचा प्रभाव काय झाला तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुलनात्मक साहित्य नावाचा जो साहित्याचा अभ्यासाचा विषय आहे की एका देशातील साहित्याचा दुसऱ्या देशातील साहित्य कृतींवर, विचारांवर काय प्रभाव झाला तर असं लक्षात येईल की पंचतंत्राचा चीन, भारत, दक्षिण आशियाई देशातील संस्कृती, युरोप आणि अरबस्थानात आणि इव्हन पर्शियावर मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला आहे. त्यातील अनेक साहित्य कृती आणि रचना पंचतंत्राच्या आधारावर आणि पंचतंत्रासारख्याच लिहिल्या गेल्या आहेत. युरोपातल्या अनेक लोककथा, अनेक रूपक कथांचा आधार देखील पंचतंत्र आहे. एकंदरीत पंचतंत्र हा अनेक साहित्यांचा आधारभूत स्रोत राहिलेला आहे. पंचतंत्रातील काही सूत्र आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेण्यासारखी आहे. शत्रू जर चतुर असेल, दुष्ट असेल आणि पराक्रमी असेल तर त्याला फसविणं हा गुन्हा नाही. त्याला फसवून त्याचा पराभव करणं हाच एकमेव मार्ग असतो. व्यक्तीची जात, रंग, वर्ण, धर्म महत्वाचा नाही, तर तो आपल्याशी कशा प्रकारे मैत्री करू शकतो आणि त्याच्याशी आपला जर स्वभाव साधर्म्य असेल तर त्याच्याशी मैत्री करणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. जेव्हा शत्रूवर मात करायची असेल, जर शत्रू दुष्ट असेल, राक्षसी वृत्तीचा असेल तर त्याच्याकरता कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही साधनाचा उपयोग करणं काहीच गैर नाही. एकतेमध्ये बळ आहे, ही गोष्ट आपण विसरलो आणि म्हणून आजही भारतात अनेक अशांत, अस्वस्थ आणि देशाचे विघातक तुकडे करण्याची मनोवृत्ती असणाऱ्या लोकांना या तत्वाचं आणि सूत्राचं महत्वच लक्षात येत नाही. मूर्ख माणूस आणि त्याची संपत्ती आपोआपच एकमेकांपासून दूर होतात. हा अनुभव तर आपण अनेक वेळा जेव्हा फसतो तेव्हाच घेतो ना. परंतु जर फसायचं नसेल, आपल्याला कोणी लुबाडू नये असं वाटत असेल तर आपण आपल्याला स्वतःचा बचाव कसा करायचा हे पंचतंत्रातून शिकू शकतो. शहाणा मनुष्य प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जिंकू शकतो, यशस्वी होऊ शकतो आणि प्रगती करू शकतो. हे सांगण्यासाठी पंचतंत्राची आवश्यकता आहेच. जेव्हा आपण वाईट हेतूने एखादं काम करतो, घाई करून एखादं काम करतो, त्याचे परिणाम आपल्यावर आणि समाजावर वाईटच होतात. हेही पंचतंत्र आपल्याला सांगतं. सगळ्यात महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त असणारी आजची गोष्ट पंचतंत्रातली म्हणजे गंगदत्त नावाचा एक राजा होता. तो एक छोटासा बेडूक होता. तो एका विहिरीत राहत होता. त्याला त्याचे भाऊबंद त्रास देत होते म्हणून त्यांनी
एका सापाला, प्रियदर्शन नावाच्या सापाला बोलावलं. प्रियदर्शन दिसायला गोड होता, बोलायला खूप चांगला होता. म्हणाला, मित्रा, मी तुझा मित्रच आहे गंगा दत्ता, मी तुला हवी ती मदत करीन, असं सांगून तो साप त्या विहिरीत आला आणि त्याने गंगादत्ताचे शत्रू खाणं सुरू केलं. परंतु शत्रू संपल्यावर तो त्याच्या मुलाबाळांना देखील खायला लागला. अखेर गंगादत्तालाच तो देश, ती विहीर सोडून पळून जावं लागलं. आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे म्हणून आम्ही चीनची सुद्धा मदत घेऊ, असं सांगणाऱ्या सर्व विद्वान लोकांना पंचतंत्रातला हा संदेश जर कळला की शत्रूंना आमंत्रण करून आपण स्वदेशाचंच नुकसान करतो, हे जयचंदाला समजलं नाही, हे मीर जाफरला समजलं नाही, आजही लोकांना समजलं नाही. आणि म्हणून पंचतंत्राचं औचित्य आहे, महत्व आहे, आपल्या सगळ्यांना ते समजावं. पुन्हा एकदा चांगल्या नीतिशास्त्राचा, ज्ञानाचा आपण स्वीकार करावा, ज्ञानाचा आदर करण्याची वृत्ती आपल्यात यावी, याकरता हा प्रपंच आहे. धन्यवाद. सर, फारच उत्तम असं लेक्चर दिलं सर आज. आणि 1-2 मिनिटं घेतो सर फक्त. मी प्राध्यापक डॉक्टर विजय निकम, रयत शिक्षण संस्थेचं SSGM महाविद्यालय कोपरगाव येथे सध्या उपप्राचार्य आहे आणि आपल्याला ऐकण्याचा भरपूर वेळा अनुभव घेतलेला आहे. आणि पंचतंत्र हे पुस्तक लहानपणी आई वडिलांनी वाचायला दिलं होतं, त्याच्यानंतर लहानपणीच वाचलं तुम्ही ते? हो, आजपर्यंत नाही वाचलं. बरं. आणि आज कळलं त्याची थोरवी किती आहे ते. धन्यवाद साहेब, धन्यवाद. थँक्यू, इट्स माय प्लेजर. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अशा चांगल्या उत्तम श्रेष्ठ दर्जाच्या भारतीय ग्रंथांवर संशोधन करणारी सर्व मंडळी मात्र पाश्चात्य आहेत. मग ते हर्टेल असेल, एडमंड असेल, मॅक्समुलर असेल, विंटरनिज असेल, जॉली असेल, पण भारतीयांना मात्र या ग्रंथाचं संशोधन करायची, याचं डेटिंग, याचं उपयुक्तता, याची थोरवी सांगण्याची इच्छा आणि प्रवृत्तीच होत नाही. हा पंचतंत्राचा पराभव आहे की भारतीयांचा पराभव आहे, याचं उत्तर आपण शोधून पहा. कधीतरी आपल्याला असं वाटायला पाहिजे की आपल्या देशातल्या चांगल्या गोष्टींचा शोध आपण घ्यावा आणि त्यातून आपल्या देशाचा गौरव वाढवावा, त्याच्याकरता आपण संशोधन करावं. पंचतंत्राचा व्यवस्थापनात उपयोग होतो हे आपल्याला एखाद्या इंग्लिश माणसाने सांगावं लागतं, क्लासिकल टच नावाच्या पुस्तकातून. अशी पाळी आपल्यावर येऊ नये, एवढी जरी जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाला झाली तरी असं वाटतं की हे फार उपयुक्त होईल. म्हणजे ते लहान मुलांच्या गोष्टीच आहेत असंच आपल्या डोक्यामध्ये बिंबवण्यात आलेलं होतं. याचं कारण असं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे बालबुद्धीचे असतात त्यांनाच त्या गोष्टी बालकांकरता असं वाटतं. पण दुर्दैवाने आपले सर्व शिक्षक, आपल्या समाजातील अनेक विचारवंतांना ही गोष्ट बालकांकरता असंच वाटत होतं. आणि त्यामुळेच आपले राजकारणी, आपले प्रशासक इतके वेळा अपयशी झाले तरी धडा मात्र शिकू शकले नाहीत. धन्यवाद. प्लीज. नरहर कुरुंदकरांनी सर, नरहर कुरुंदकरांनी अशा या पंचतंत्रातल्या गोष्टींचा राजकीय पद्धतीने कसा वापर करून घेतला जातो त्याच्यावर फार सुंदर लिहिलेलं आहे. एक घोड्याची आणि एका बेडकाची गोष्ट त्यांनी सांगितलेली होती. आणि म्हणजे दोन बलाढ्य देश एकमेकांशी जर लढत असतील तर त्यात आजूबाजूच्या छोट्या देशांनी त्यामध्ये इंटरफेअर करणं हे किती आवश्यक आहे, नाहीतर नाहक त्या छोट्या देशांचा त्यामध्ये बळी पडेल. मी आता तुम्हाला सांगितलं ना की जेव्हा चीननी आमच्यावर आक्रमण करावं परंतु काश्मीरला स्वातंत्र्य द्यावं असं म्हणणारे लोक जेव्हा भारतात असतात तेव्हा पंचतंत्राचं औचित्य अधिकच लक्षात येतं. खरं आहे सर. धन्यवाद. प्लीज. धन्यवाद. खूप छान झालं सर, खूप सुंदर. थँक्यू सो नाईस ऑफ यू. प्लीज.